हल्ली संपूर्ण पॉलिटिकल प्रोसेस ही मॉनिटाईज झालेली आहे. ती मॉनिटाईज झाली असल्यामुळे ज्याच्याकडे पैसे जास्त त्याला अर्थातच ॲडव्हान्टेज मिळतो. भारतीय जनता पक्ष जेवढा लोकप्रिय आहे असं मीडियामार्फत सांगितलं जातं किंवा असं भाजपला वाटतं किंवा देवेंद्र फडणवीसांना वाटतं किंवा इतरांना वाटतं, ते सत्य नाही. त्यांच्याकडे एवढे पैसे नाहीत, त्यांच्याकडे एवढी यंत्रणा नाही आणि काँग्रेसचे बरेच लोक बीजेपीतच गेलेले आहेत पैशाच्या किंवा ईडीच्या भीतीने किंवा अन्य गोष्टींनी. त्यामुळे काँग्रेसला सुद्धा जे मतं मिळाली आहेत ते काँग्रेसचं मत जेवढं आहे तेवढं अँटी मोदी, अँटी बीजेपी, अँटी फडणवीस मत आहे. जिथनं असंतोष, असंतोषातनं प्रक्षोभ आणि प्रक्षोभातनं बदल होतो. त्या नाराजीतून असंतोषापर्यंत लोक गेले म्हणून ती काही जागा आल्या, पण त्या असंतोषातनं प्रक्षोभ व्हायला पाहिजे सरकार बदलण्यासाठी, तिथपर्यंत तो प्रक्षोभ गेला नाही आणि त्याच्यामुळे नाराजी आहे, असंतोष आहे, पण प्रक्षोभ नाही. त्यामुळे तिथे बंड किंवा क्रांती शक्य आहे. तर फडणवीस कपट कारस्थानात उत्तम यशस्वी होतात, तसं कोणतंही कौशल्य काँग्रेसकडे नाही आणि त्याच्यामुळे फडणवीसांना जर तू नेतृत्व म्हणत असेल तर कपट कारस्थानाचं नेतृत्व त्यांच्याकडे आहे. कोणताही गुजराती मनुष्य, मोदी असो किंवा शाह असो किंवा अगदी त्यांचे सुपुत्र जय शाह असो, मराठी माणसाला पंतप्रधान करून त्याच्या हाताखाली आपण काम करू ही संकल्पना त्यांना स्वप्नात पण सरवणार नाही. अमित शहाला ज्या वेळेला मोदी पंतप्रधान पदावर नसतील त्यावेळेला तो पक्ष इतका खिळखिळा होईल की तुम्हाला वाटायला लागेल काँग्रेस बरी यांच्यापेक्षा. दुकानांवरती मराठी बोर्ड आहे की हा नाही मुद्दा महत्वाचा. दुकानांना इथं त्यांच्या ताब्यात नुसते बोर्ड ठेवून काय करायचंय? वरचा बोर्ड मराठी, खाली दुकान गुजरात्याचं. शरद पवारांचं मुख्य राजकारण पहिल्यांदा 78 सालपर्यंत काय होतं? काँग्रेस होतं. यशवंतराव चव्हाणांचे शिष्य होते. शरद पवारांनी जेव्हा जेव्हा काँग्रेसमधनं फारकत घेतली तेव्हापासून ते उतरायला लागलेत आणि आता पूर्ण उतरलेत. मतं जरी देऊन आले तरी त्यांचा विश्वास उडत चाललेला आहे. या निवडणूक प्रक्रियेवरती त्यांचा विश्वास उडत चाललाय. जरी ते मत देत आहेत ते एक उपचार आहे. याच्या पलीकडे त्याला उपचारापलीकडे लोकशाही आपल्याला टिकवायचे हे सूत्र काही फारसं लोकमतात आता नाही. मोदी अमेरिकेला शरण जाणार आणि ते गेलेच आहे, जाणार नाहीत, गेलेच आहे. नमस्कार, मी आरती कुलकर्णी. द पॉलिटिक्स या यूट्यूब चॅनेलमध्ये तुमचं पुन्हा एकदा स्वागत आहे. मुंबई महापालिकेची निवडणूक झालेली आहे. मुंबईची मॅरेथॉन तर होतीच, पण राज्यभरामध्ये महापालिकांच्या निवडणुका होत्या. यामध्ये भाजपला चांगलं यश मिळालेलं आहे. मुंबई जिंकलेली आहे भाजपनं. मुंबई जिंकली, आता पुढे काय? राजकारण सुरूच आहे. आपण सारखेच इलेक्शन मोडवर असतो, त्यामुळे पुढच्या निवडणुकांची चर्चाही सुरू झालेली आहे. या सगळ्या राजकारणाबद्दल बोलण्यासाठी आपल्या सोबत आहेत ज्येष्ठ पत्रकार आणि राजकीय विश्लेषक कुमार केतकर सर. सर, खूप खूप स्वागत आहे तुमचं पुन्हा एकदा. नमस्कार. तुम्ही असं म्हणाला होतात की मुंबईची ही निवडणूक आहे ही भाजप जिंकेल हे सांगायला कुणा ज्योतिषाची किंवा AI ची गरज नव्हती. याचं कारण काय? याचं कारण असं की एकतर भाजपने आता संपूर्ण निवडणूक हे एका युद्ध पातळीवरती यंत्रणेच्या पद्धतीने ते करतात. हे जरी प्रमुख संघटनात्मक कारण असलं तरी ते एकमेव नाही. डिमॉनिटायझेशन नंतर म्हणजे नोटबंदी नंतर म्हणजे 2016 नंतर भारतीय जनता पक्षाने सगळ्यात पहिलं काम केलं म्हणजे ते यंत्रणेपेक्षाही पैसे जमा करण्याचं. मग त्याच्यात PM केअर होतं, सगळ्या प्रकारचे पैसे, बॉन्ड, इलेक्ट्रोल बॉन्ड. जवळजवळ इलेक्ट्रोल बॉन्डचे आता अधिकृत डेटा आलेला आहे. 80% इलेक्ट्रोल बॉन्ड हे फक्त बीजेपीकडे गेलेले आहेत. आता इतके पैसे ज्यावेळी तुमच्याकडे असतात त्यावेळेला तुम्हाला एकूण ती जी यंत्रणा आहे निवडणूक ती सुद्धा मॅनेज करणं थोडंसं सोपं जातं. हल्ली संपूर्ण पॉलिटिकल प्रोसेस ही मॉनिटाईज झालेली आहे. ती मॉनिटाईज झाली असल्यामुळे ज्याच्याकडे पैसे जास्त त्याला अर्थातच ॲडव्हान्टेज मिळतो. ही फक्त भारतातच परिस्थिती नाही आहे. अमेरिकेमध्ये सुद्धा निवडणुकांमध्ये कोणत्या उमेदवाराकडे, अध्यक्ष उमेदवाराकडे किती पैसे जमा झाले आहेत याचा हिशेब वेळच्या वेळी तिकडे येत असतो. फरक एवढा आहे त्याच्यात की त्यांचा सगळा हिशेब व्यवस्थित वर्तमानपत्रात दिला जातो. त्यांच्याकडचा जो ऑडिटर आहे तो ते पाहतो. आपल्याकडे ऑडिटर नाही, काही नाही. आपल्याकडे बीजेपी जी पैसे जमा करते विविध मार्गांनी, मुख्यतः विविधमधले इतर मार्ग जास्त, त्या मार्गाने ते पैसे जमा केल्यावर ती निवडणूक यंत्रणा राबवण्यासाठी लागणारे पैसे फक्त त्यांच्याकडे आहेत याचा उत्तम पुरावा म्हणजे तुम्हीच लोक टीव्हीवरती
कारण तू जर जाहिराती पाहिल्या असेल तर तुला काँग्रेसवर इतर पक्ष दिसतच नाही, फक्त बीजेपी आणि एकनाथ शिंदे. मग हे करायला किती पैसे लागतात? टीव्हीचा रेट काय आहे? वर्तमानपत्रांचे 3-3 पानं दररोजची, लोकसत्ता, महाराष्ट्र, रेट काय आहेत त्या जाहिरातींचे? हे पैसे कोणाला परवडणं शक्य नाही. त्यामुळे तो सारखा सोशल मीडियावर, टीव्हीवर, वर्तमानपत्रांमध्ये होर्डिंग सगळीकडे फडणवीस फडणवीस फडणवीस, जसं तिकडे मोदी मोदी मोदी, तसं स्वाभाविक आहे. पण तुम्हाला असं वाटतं की भाजप पैशाच्या जोरावर, सत्तेच्या जोरावर मतदारांना पूर्ण मॅनेज करतंय? मी फक्त पैशाच्या जोरावर असं म्हटलं नाही. मी म्हटलं पैसे मुख्य लागतात ते यंत्रणा चालवायला. ती यंत्रणा चालवण्याची क्षमता पैशांच्यामुळे सगळ्यात जास्त बीजेपीकडे आहे. आणि हातात 3 सत्ता झाल्या ना आता. कॉर्पोरेशन आहे, असेंब्ली आहे आणि दिल्ली आहे. त्याचा प्रभाव पडतोच, स्वाभाविकच पडतो. सर्वसामान्य माणसं इतकं सगळं पाहिल्यावर, शिवाय ह्याच्या पलीकडे कॅश डिस्ट्रीब्युशन आहे. आता बिहारमध्ये जवळजवळ हरण्याची शक्यता होती, पण त्यांनी फाडकन 10,000 रुपये सँक्शन केले. आता सँक्शन नाही केले, वाटले प्रत्यक्षात. आता एका घरामध्ये जर 2 महिला असतील, सासू आणि सून, तर 20,000 रुपये घरात आले. त्या 20,000 रुपये हे त्यांचं 6 महिने काही वर्षाचं उत्पन्न नाही, इतकी गरीब माणसं आहेत बिहारमध्ये. तर असे पैसे वाटल्यावर लोक काहीतरी म्हणतात, मिठाला नाही तर पैशाला तरी जागूया म्हणून, आणि काही प्रमाणात परिणाम होतोच याचा. सर, तुम्ही असं म्हणालात की पैशाच्या जोरावर भाजप हे मॅनेज करतं, केवळ पैशाच्या नाही, मोठी निवडणूक यंत्रणा सुद्धा आहे. पण मुंबईचा निकाल जर आपण पाहिला तर उद्धव ठाकरे, राज ठाकरेंच्या पक्षाला चांगलं यश मिळालं. MIM, काँग्रेस यांना सुद्धा तुलनेने चांगलं यश मिळालं. याचं विश्लेषण तुम्ही कसं कराल? याचं विश्लेषण मुख्यतः असं आहे की मूलतः भारतीय जनता पक्ष जेवढा लोकप्रिय आहे असं मीडियामार्फत सांगितलं जातं, किंवा असं भाजपला वाटतं, किंवा देवेंद्र फडणवीसांना वाटतं, किंवा इतरांना वाटतं, ते सत्य नाही. भाजपबद्दल प्रचंड प्रमाणात नाराजी समाजामध्ये आहे. कारण महागाई वाढली, गॅसच्या प्राइस, सगळ्या गोष्टी. आणि कोणत्या प्रकारचं सुख आता कोणाला आहे? कुठे त्यांनी बलात्कारी लोकांना तिकीटं दिलेली आहेत, त्यांनी गुन्हेगारांना तिकीटं दिले आहेत, त्याचा ते डिफेंड सुद्धा करतात. त्यामुळे लोकप्रियता नाही आहे. पण इलेक्टोरल पॉप्युलॅरिटी ज्याला म्हणतात ती मॅनेज असते, ती मॅनिप्युलेट करावी लागते. इलेक्टोरल मॅनिप्युलेशन त्यांच्याकडे प्रचंड प्रमाणावर आहे आणि त्याच्यामुळे त्यांना मिळालं आहे. आता जिथे इलेक्टोरल मॅनिप्युलेशन आणि लोकप्रियता असं ज्यावेळेला एका तराजूत आलं, त्यावेळेला त्या तिथल्या लोकांनी त्या कॉन्स्टिट्युएन्सीमध्ये लोकप्रियतेला जेव्हा जास्त तराजूत मत दिलं, त्यावेळेला ते इतर लोक आले. त्यांना मुंबईमध्ये MIM निवडून येणं हा नुसता भाजपचा पराभव नाही आहे, हे जितेंद्र आव्हाडांचं आव्हान आहे. कारण जितेंद्र आव्हाडांची ती कॉन्स्टिट्युएन्सी होती. म्हणजे लोक सध्या बघतात काय करायचं, त्याप्रमाणे मत येतं. काँग्रेसला त्यांनी डिस्कार्ड केलं होतं पूर्ण, आणि काँग्रेसने पण जणू काय आपण डिस्कार्डेडच आहोत अशा पद्धतीने लक्ष निवडणुकीकडे दिलं. चांगलं लक्ष दिलं नाही. अर्थात त्यांना देणंही शक्य नाही. त्यांच्याकडे एवढे पैसे नाहीत, त्यांच्याकडे एवढी यंत्रणा नाही. आणि काँग्रेसचे बरेच लोक बीजेपीतच गेलेले आहेत पैशाच्या किंवा ईडीच्या भीतीने किंवा अन्य गोष्टींनी. त्यामुळे काँग्रेसला सुद्धा जी मतं मिळाली आहेत ते काँग्रेसचं मत जेवढं आहे तेवढं अँटी मोदी, अँटी बीजेपी, अँटी फडणवीस मत आहे. बरोबर. अँटी मोदी, अँटी बीजेपी असं जर मत द्यायचं असेल तर मतदारांना एक मजबूत पर्याय हवा, आणि ते मिळाले, बरेच पर्याय मिळाले. पण तुम्ही आता काँग्रेसचा उल्लेख केला सर. काही ठिकाणी म्हणजे लातूर, परभणी, चंद्रपूर इथे काँग्रेसने खूप चांगलं काम केलं. जिथे जिथे नेते होते त्यांनी मतदारांना आवाहन केलं, तिथे तिथे यश मिळालं. पण अजूनही तुम्हाला काय वाटतं की इतकं जर भाजपच्या विरोधात नाराजी असेल तर काँग्रेस का कमी पडतंय? नाही, काँग्रेस कमी पडत नाहीये. हे बघ, नाराजीचा प्रकार जगामध्ये कोणत्याही सरकारच्या विरुद्ध नाराजी असतेच. बरोबर. बायडनच्या विरुद्ध सुद्धा होती, ट्रम्पच्या विरोधी सुद्धा होती, लेबर पार्टीच्या विरोधी होती आणि टोरी पार्टीच्या बाजूने. त्यामुळे नाराजी सरकारच्या विरोधात असणं हा युगानुयुग चालत आलेला एक इलेक्टोरल अनुभव आहे. अगदी उद्या पुतीनला सुद्धा रेग्युलर निवडणुकीत उभं राहायला लागलं तर पुतीनला काय 80% 90% मतं मिळणार नाहीयेत. तो नाही मुद्दा. ही मतं अशी कायम नाराजीमध्ये असतात. ती नाराजीतनं असंतोष, असंतोषातनं प्रक्षोभ आणि प्रक्षोभातनं बदल होतो. त्या नाराजीतून असंतोषापर्यंत लोक गेलेत म्हणून ती काही जागा आल्या. पण त्या असंतोषातनं प्रक्षोभ व्हायला पाहिजे सरकार बदलण्यासाठी, तिथपर्यंत तो प्रक्षोभ गेला नाही. आणि त्याच्यामुळे नाराजी आहे, असंतोष आहे, पण प्रक्षोभ नाही. त्यामुळे तिथे बंड किंवा क्रांती शक्य नाही. पण 2024ला आपण पाहिलं लोकसभेच्या निवडणुकीमध्ये भाजपच्या विरोधात
इंडिया आघाडी एकत्र आली, विरोधकांची एक ताकद दिसली आणि त्याचा परिणाम निकालांमध्ये सुद्धा निश्चितच दिसला. किंबहुना त्या ज्या 240 बीजेपीला मिळालेल्या आहेत त्या सुद्धा 240 त्यांना नाही आहेत, म्हणजे त्या इंडियाच्या आहेत. हम्म, बीजेपीला 160च्या वर जागा जात नाहीत, त्यांनी 80 जागा हम्म, हेच जाहीर केलेलं नाहीये. त्यामुळे त्यांना 160च्या वर जागा मिळणार नाहीत जर त्यांनी सगळा डेटा ओपन केला तर. हम्म, हे 240 हे सुद्धा नाटक आहे. आणि एक साधा पुरावा याला, हम्म, बीजेपीची पार्लमेंटरी पार्टीची मिटिंग कुठे झाली आहे? हम्म. मोदींना निवडला कोणी? संकेत काय आहे, पद्धत काय आहे हम्म. की पार्लमेंटरी पार्टीची मिटिंग होते, पार्लमेंटरी पार्टीचा नेता निवडला होतो आणि तो नेता जर त्यांच्याकडे मेजॉरिटी असेल तर पंतप्रधान होतो. हम्म. पार्लमेंटरी पार्टीची मिटिंगच झाली नाही, त्यांनी डायरेक्टली एनडीए तर्फे आपला शपथविधी करून घेतला. नाही, बरोबर, भाजपचे हे सगळे मुद्दे आहेतच सर. पण माझा मुद्दा हा आहे की मुंबईमध्ये जर आत्ता सुद्धा काँग्रेस उद्धव ठाकरेंच्या बाजूने लढलं असतं तर कदाचित भाजपला टक्कर त्यांना देता आली असती. म्हणजे काँग्रेसची काय रणनीती होती? काँग्रेसकडे ताकद नाही. काँग्रेस आत्ता ह्या घडीला एक खिळखिळा झालेला पक्ष आहे. हम्म, त्यांच्याकडे त्या प्रकारचं नेतृत्व, संघटनात्मक म्हणते मी, हम्म. नेतृत्व म्हणजे लोकप्रिय नेतृत्व नाही, हम्म, संघटनात्मक नेतृत्व नाही. हम्म. त्याच्यामुळे संघटनात्मक नेतृत्व तुमच्याकडे नसेल हम्म. तर तुम्हाला स्ट्रॅटेजी करता येत नाही. पण त्यामुळे- म्हणूनच विरोधकांची एकजूट महत्वाची आहे ना सर. आहे ना, मग विरोधकांच्या एक्झिट काँग्रेस कायमच तयार असते विरोधकांच्या एक्झिटीला. तेच तयार नसतात, त्यांनाच मधून मधून झटके येतात. त्यांचा अँटी काँग्रेसिझम हम्म, हा गेले कित्येक वर्षांचा आहे. तेव्हा मधूनच त्यांना काँग्रेस बरोबर गरज लागली की काँग्रेस पाहिजे, हम्म, गरज संपली की काँग्रेस नको. अँटी काँग्रेसिझम इतका स्ट्रॉंग आहे, अगदी शिवसेनेत सुद्धा. हम्म, आता साधं उदाहरण घे, हम्म. अदानींबद्दलचा मुद्दा कोण लढत होतं? त्याच मुद्द्यावर मला नाही, लढत कोण होतं? राहुल गांधी लढत होते. हा, हो, पक्ष लढत होता काँग्रेसचा? नाही, पण काँग्रेस पक्ष लढत होता का अदानीच्या विरोधात? नाही. मग आता परवाची सभा हम्म, जी काही ठाकरेंनी जिंकली असं म्हटलं जातं, ते खरं आहे Exactly. काही प्रमाणात, की एक्झॅक्टली. अदानीच्या मुद्द्यावर मुख्यतः सगळेजण तो आता ते फळ्यावरचे सगळे मुद्दे राहुल गांधींनी अनेक वेळेला लोकसभेत आणि बाहेर प्रचार सभेत मांडलेले आहेत. बरोबर. मग यालाच म्हणतात ना पण राज संघटना नाही. ठाकरेंनी जो मुद्दा प्रभावीपणे मांडला अदानींचा, त्याचा खूप परिणाम मग काय झाला राहुल लोकांवर. प्रभावीपणे मांडत नव्हता? मग एवढा सामायिक मुद्दा असून त्याने सुद्धा- फळा नाही लावला एवढंच. पण एवढा सामायिक मुद्दा असून सुद्धा मग दोघं एकत्र मुद्दा का सामायिक नाही कुठे आले? आहे? तो मुद्दा सामायिक असा तर काँग्रेस पक्षाने उतरला असता. काँग्रेस पक्ष कुठे उतरला अदानीच्या विरोधात? हम्म, उतरले एकटे राहुल. हम्म, आणि त्यांनी भरपूर प्रभावीपणे ते मुद्दे मांडले, जितके हम्म, की त्यांना हिंडनबुर्गची चिंता वाटायला लागली होती त्या प्रकरणामध्ये. हम्म, आणि ऑस्ट्रेलियामध्ये एंट्री नाही आहे अदानीला. हम्म, आज जायला देशात विमानतळावर अटक होईल अदानीला तिकडे. हम्म. पण हे सगळं सांगत कोण होतं? हम्म. बरं, काँग्रेसला मीडिया आहे. कसं 80 म्हणतात? चॅनलवरती फक्त भाजप, फक्त एकनाथ शिंदे असेल आणि काँग्रेस दिसतच नसेल पण तर काँग्रेस काँग्रेस लोकांच्या लक्षात कशी येणार? पण काँग्रेस जेव्हा जेव्हा लोकांमध्ये जाते तेव्हा तेव्हा लोक निवडून काँग्रेस देतात. लोकांमध्ये जातच असते. आता गेली नाही, मी म्हटलं ना पक्ष खिळखिळा झालेला आहे. ओके. पण काँग्रेस लोकांमध्ये जात असते, ज्या हम्म. प्रमाणात जायला हवी त्या प्रमाणात गेलेली नाही. हम्म, हा मुद्दा आहे. पण तुला जर मीडिया नसेल हम्म, हाताशी हम्म, तर तुम्ही लोकांपर्यंत जाणार कसे? हम्म, सोशल मीडिया आहे, लोकांना बोलायला ठीक आहे. रवीश कुमारला विचार, हम्म, रवीश कुमार म्हणतो ठीक आहे मला 1 कोटी 2 कोटी फॉलोअर्स आहेत. हम्म. पण ज्यावेळेला मी टीव्हीवर होतो त्यावेळेच्या 10 पट बघत होते लोक. आणि पॉवरफुल मीडियम. दुसरा मुद्दा, सोशल मीडियावरती तुम्हाला जे पाहिजे तेच तुम्ही बघता. मला रवीश कुमार पाहिजे तर रवीश कुमार बघतो मी. टीव्हीवर बातम्या ज्या वेळेला येतात ते जर खऱ्या अर्थाने निपक्षपाती असतील तर तुम्हाला नको न आवडणारा माणूस सुद्धा तिथे येतो. तो चान्सच नाही आता. पण सर ही सिच्युएशन जर बदलणारच नसेल तर मग विरोधकांनी काय नाही करावं असं करायचं, तुम्हाला काही. वाटतं? काम करायचं भरपूर, पण सत्ता येईल असा भरोसा नाही. हम्म, महाराष्ट्रातही नाही आणि दिल्लीतही नाही. हम्म, आणि हे लक्षात ठेवून काम करायला. हम्म, आता एक उदाहरण दिलं तर तुला ते अनावश्यक अनाठाई किंवा ते जे आता श्रोते बघतील हम्म, हा कार्यक्रम ते म्हणजे काय केतकर काय वाटतील ते बोलतात. हम्म, मुद्दा असा आहे, टिळकांना माहिती होतं सत्ता येणार आहे. सत्ता यायच्या अगोदर 27 वर्ष टिळक वारले हम्म, 1920 साली. हम्म. मग त्याने काय आता काय सत्ता काय येत नाही आपली, आपण सोडून देऊया असं केलं कधी? ती स्वातंत्र्य लढ्याची गोष्ट हा, मग वेगळी आता होती. मला स्वातंत्र्य लढा चालू आहे. हम्म, आता मोदींनी ज्या पद्धतीने राजवट चालवली आहे हम्म, हुकुमशाही, त्या हुकुमशाहीच्या विरोधात स्वातंत्र्य लढाच आहे. हम्म. पण पुन्हा एकदा तोच माझा प्रश्न आहे की टिळकांच्या काळात मीडियाच नव्हता, ते एकच मीडिया. पण सर राहुल गांधींनी एवढी भारत जोडो यात्रा केली, ते सोशल त्याच्यामुळे मीडियाचा वापर 100 लोक आले लोकांमध्ये पार्लमेंटमध्ये. जातात. त्याच्यामुळे 100 लोक आले. पण कन्सिस्टन्सी नाही असं म्हटलं जातं ना, कन्सिस्टन्सी सर. कशी? 44 होती, मग 52 झाले, मग 100 झाले.
आता मीडिया पाहिजे ना तुमच्याकडे. सारखं काही यात्राच काढायच्या की काय? नाही, पण आता महाराष्ट्र विधानसभांच्या निवडणुकांमध्ये ज्या प्रियंका महाराष्ट्र गांधी विधानसभांच्या निवडणुकांमध्ये ज्या पद्धतीचं मॅनिप्युलेशन झालंय ते सगळ्यांना आता माहिती आहे. आता त्याच्याबद्दल काही सांगायची गरज नाही. नुसतं पैसे नाहीत. हम्म, बरोबर 1500 रुपयाची मागणी ही लोकसभा निवडणुका झाल्यानंतर हम्म, आणि विधानसभा निवडणुकीच्या अगोदर 2 महिने येते. हम्म, आणि ते सर्रास तू पाहिलेस का ते दर्जा त्यांच्या त्या 1500 रुपये मिळवायला? हम्म, याचा अर्थ काय माहितीये? हम्म, एवढी अगतिकता समाजात आहे, हम्म, एवढी पैशाची गरज समाजात आहे. हम्म, नाही तर 1,46,000 रुपये जाणार नाही सोनं. हम्म, पैशाचा आता असलेला प्रभाव हम्म, आपल्या दैनंदिन जीवनावर, म्हणून मी निवडणूक म्हटलं, सोन्याचं म्हटलं, हम्म, चांदीचा भाव, हम्म, सोन्याचा भाव हम्म, तेवढा प्रचंड वाढला. केव्हा वाढलाय? हम्म, ज्यावेळेला पिझ्झा जर एक फॅमिली खायला गेली तर त्यांचं त्या एका वेळचं बिल काहीतरी 1800 ते 2000 रुपये होतं. हम्म, 3-4 जणांची फॅमिली गेली पिझ्झा खायला गेली हम्म. तर. ही अवस्था आहे. तर पिझ्झाचं उदाहरण कोणी महागाईसाठी देणार नाही. बरोबर. हा, पण पिझ्झा सारखं मी का दाखवलं? पिझ्झा हम्म, म्हणजे ज्या मध्यमवर्गामध्ये ही अवस्था आहे हम्म, त्या मध्यमवर्गामध्ये सुद्धा पैशाचं आकर्षण आहे. हम्म, पैसा हा आता माध्यम आहे हम्म, निवडणुकांचं हम्म, आणि प्रचाराचं. हम्म, आणि तो मीडिया जर तुमच्या ताब्यात असेल, मी आत्ता तुला लिहून देतो, माझ्या ताब्यात द्या मीडिया, सगळा मिळेल, त्यांच्या ताब्यात जेवढा तेवढा द्या, हम्म. याच्या तिप्पट सीटा येतील. माझ्या ताब्यात देऊन नाही, पण सर फक्त मीडिया नाही, म्हणजे पुन्हा पुन्हा आपण फक्त त्याच मीडिया विषयावर नाहीच म्हणतोय येतोय. मी, पण हा. महत्वाचा मीडिया आहे, पैसे आहेत, मीडिया आहेत. पण तुम्हाला हेही मान्य आहे की राहुल गांधींचं नेतृत्व कमी पडतंय, मी काँग्रेसला कधी उभारी म्हटलं? देण्यामध्ये मी नेते राहुल कमी गांधीचं पडतायत. नेतृत्व कमी पडतंय असं एकदाही म्हटलं नाही. मी असं मग म्हटलं, काँग्रेसने करायचं काय सर? अरे तो तर काँग्रेस, राहुल, मला एकच प्रश्न विचारतो, हम्म, राहुल गांधीचं नेतृत्व कमी पडलंय असं मी कधीही म्हटलेलं नाही. हम्म, मी असं म्हटलंय, राहुल गांधी एकटे हम्म, बहुतेक गोष्टींवरती प्रचार करत असतात हम्म, आणि त्यांनी इतक्या प्रकारे न्यायालयात अडकवायचा प्रयत्न केला पण ते सापडले नाहीत. हम्म, काँग्रेस पक्ष त्यांच्या हाताखालची लिडरशिप ते खालपर्यंत हम्म, त्या प्रमाणामध्ये उतरत नाहीत. हम्म. आता ते उतरत नाही त्याचं कारण संघटनात्मक त्यांची खिळखिळी झाली आहे. मी मगाशीच बोललो बरोबर. की संघटनात्मक खिळखिळी झालेली आहे. हम्म, त्यामुळे राहुल काय करतो हा नाही मुद्दा. हम्म, राहुल त्याला जे करायचं आणि ते करायला हवं ते तो करतोय. हम्म, उरलेल्या खालच्या स्तरावरती हम्म, जे बदल व्हायला हवेत ते संघटनात्मक बदल झालेले नाहीत हम्म. आणि त्याच्यामुळे संघटना मजबूत झालेली नाही. बरोबर. याला वेळ लागेल, ही एक प्रक्रिया आहे, असं आपण मान्य करूया. आता मला जरा वेळ लागेल म्हणजे कसा वेळ लागेल? हम्म, भारतीय जनता पक्षाला फक्त 2 उमेदवार होते लोकसभेत जिंकून आलेले, ठीक आहे. फक्त 2. ते हम्म. झाले ना 182. हम्म. मग याच ग्रोथमुळे सर देवेंद्र फडणवीसांच्या नेतृत्वाबद्दल खूप चर्चा होतीये सध्या. त्यांना चाणक्य म्हटलं जातंय. विधानसभेच्या निवडणुका जिंकल्या, नगरपालिका जिंकल्या, तर त्यांनी खरंच महापालिकेमध्ये जिंकल्या. त्यांच्याबरोबर शिंदे होते, हा एक मुद्दा महत्वाचा आहे. मीडिया होता, पैसे होते. राहुल गांधी लढतोय विदाऊट मनी, हम्म, विदाऊट ऑर्गनायझेशन. यांच्याकडे भाजपकडे त्या प्रमाणात संघटना आहे इलेक्ट्रोल पॉवरची. हम्म, आणि देवेंद्र फडणवीसांचं कर्तृत्व काय, त्यांनी म्हणजे लागोपाठ त्यांच्या ते मुख्यमंत्री. मला जर सांगतो त्यांना एवढं कर्तृत्व आहे हम्म, तर रात्री बेरात्री 1 वाजता हॉटेलमधनं उठून काळा बुरखा घालून मग पुढे सुरतला जायचं गोहतीहून, मग सुरतहून बडोद्याला जायचं, मग तिथे एकनाथ शिंदे ते पण बुरखा घालून तिकडे येणार, मग ते भेटणार, गुफ्तगू करणार आणि मग परत पहाट व्हायच्या आत हम्म, आपापल्या गावाला जाणार. हे मुंबईला येणार आणि ते गोहतीला जाणार. असं असतं नेतृत्व. हम्म, असं कधी नेहरूंना करायला लागलंय, असं कधी इंदिरा गांधीला करायला लागलंय, असं कधी राजीव गांधीला करायला लागलंय. हम्म, असे हुडबीड घालून आणि बुरखा घेऊन हम्म. गुपचूप. पक्ष फुटला तर असा डायरेक्ट फुटला पाहिजे. त्याच्या अगोदर फुटलेत पक्ष, काँग्रेसने फुटलाय, हम्म, थेट फुटला. हम्म, यांचा पक्ष फुटणं म्हणजे अरे ते 40 लोक जमतायत का, आता 16 झाले, 26 झाले, अशा पद्धतीने पक्ष नाही फुटत. हम्म, त्यामुळे ह्याला जर नेतृत्व कौशल्य म्हणत असेल तू, हम्म, की हे सगळं मॅनिप्युलेट करण्यात फडणवीस यशस्वी झाले, हम्म. तर फडणवीस कपट कारस्थानात उत्तम यशस्वी होतात. हम्म. तसं कोणतंही कौशल्य काँग्रेसकडे नाही आणि त्याच्यामुळे फडणवीसांना जर तू नेतृत्व म्हणत असेल तर कपट कारस्थानाचं नेतृत्व त्यांच्याकडे आहे. निवडणुकांवर टीका तर होते, पण शेवटी निवडणुकांचा निकाल आला की तो मान्य निवडणुकांवर करावा टीका लागतो. होत नाही. हा. टीका जी होते हम्म. ती ज्या पद्धतीने निवडणुकीत बरोबर. मॅनिप्युलेट केलं जातं त्याच्यावर टीका होते. बरोबर. आता जो निकाल आपल्या समोर आलेला आहे तिथे भाजपचा विजय झालेला आहे. ब्रँड देवेंद्र फडणवीस याची चर्चा होती. ब्रँड चर्चा नाही, असा प्रचार आहे. प्रचार आहे, ठीक हा, आहे. हं. पण तुम्हाला काय वाटतं, आता देवेंद्र फडणवीस यांचं नेतृत्व जे आहे त्यांची वाटचाल पंतप्रधान पदाकडे आहे का? त्यांची इच्छा आहे आणि त्यांच्या काही समर्थकांची पण आहे. हम्म, पण त्याच्यासाठी त्यांना डायरेक्ट कुस्तीच्या फडात जाऊन अमित शहाची कुस्ती खेळायला लागेल. हम्म,
राजकीय कुस्ती खेळायला लागेल. कारण कोणताही गुजराती मनुष्य, मोदी असो किंवा शाह असो किंवा अगदी त्यांचे सुपुत्र जय शाह असो, मराठी माणसाला पंतप्रधान करून त्याच्या हाताखाली आपण काम करू ही संकल्पना त्यांना स्वप्नात पण सहन होणार नाही. अमित शहाला शक्यच नाही. होतील की नाही मला माहित नाही. त्यांची इच्छा आहे तर वरच्या त्यांना म्हणतात RSSचं बॅकिंग आहे, मग RSSचं त्यांना बॅकिंग आहे तर मोदी आणि शहाला नाही आहे. म्हणजे RSSचं बॅकिंग फडणवीसांना इतकं आहे की त्यामुळे शहांना कमी आहे, योगीला कमी आहे, त्यांच्याकडे काही स्पर्धक कमी नाही आहेत. ज्या वेळेला मोदी पंतप्रधान पदावर नसतील त्यावेळेला तो पक्ष इतका खिळखिळा होईल की तुम्हाला वाटायला लागलं काँग्रेस बरी यांच्यापेक्षा. अच्छा, म्हणजे तेव्हा काँग्रेसचा पंतप्रधान होऊ असं मी म्हटलेलं नाही. काँग्रेसला स्वतःची सत्ता आणायची असेल तर त्यांना मोठ्या प्रमाणावर संघटनात्मक चळवळ करावी लागेल, ती त्यांनी केलेली नाही. मोदी गेल्यानंतर किंवा मोदी पंतप्रधान पदावर गेल्यानंतर त्यांचा पक्ष इतका खिळखिळा होईल सत्ता स्पर्धेनी, कारण त्यांना माहिती आपल्याकडे काहीच नाहीये. सत्ता आणि पैसे आणि मीडिया आणि सगळ्या इन्स्टिट्यूशन ताब्यात घेतल्यात. ED असेल, इन्कम टॅक्स असेल. आता आज प्रणयराला सोडून दिलं पूर्ण. उलट इन्कम टॅक्सने त्यांना दंड ठोठावलाय. मग हे काय चाललंय? बरं, त्या कॅगच्या निमित्ताने बोंब केली सगळी, कोलगेट आणि ते 2G 3G. त्याच्यावरती कोर्ट म्हटलं तुमच्याकडे काही पुरावा नाहीये आणि एकही आरोपी अजून पकडले नाही. त्या एकाच जोरावर त्यांनी निवडणुका जिंकल्या असं ते म्हणतात. प्रत्यक्षात तेवढं नाहीये. त्याच्यामध्ये मी अनेक वेळा बोलले, ते सांगतो. त्याच्यामध्ये मोसाद आहे, CI आहे, पैसे आहेत, सगळं आहे. बरोबर. सर, हे भूतकाळाच्या बद्दल तर आपण नेहमीच बोलतो आणि भविष्याबद्दल सुद्धा. मला वर्तमानात थोडंसं वर्तमानात हाच मुद्दा मांडला असता तू की फडणवीस पंतप्रधान होतील का, तर मी म्हटलं ना त्यांना कुस्ती खेळायला लागेल. बरोबर, कुस्ती खेळायला लागेल. पण मला सर एक तुम्हाला विचारायचंय की आता पंतप्रधान पदाचं जाऊ दे, पण मुख्यमंत्री म्हणून देवेंद्र फडणवीस हे महाराष्ट्राच्या हिताचं राजकारण करतायत का? महाराष्ट्राच्या हिताचं कोणीच राजकारण केलेलं नाही. शिंदेंनी पण नाही केलं आणि फडणवीसांनी पण नाही केलं. त्यामुळे त्यांनी केलंय का हा प्रश्नच उपस्थित होत नाही. 2014ला पहिली गोष्ट ते मुख्यमंत्री झाले याचं सगळं बरंचसं श्रेय शरद पवारांना आहे. शरद पवारांनी ऐन वेळेला मतदानाच्या वेळेला जो वॉकआउट केला त्यामुळे त्यांना मिळालं नाही. तर त्यांना कुठे मेजॉरिटी होती? मेजॉरिटी नाही. काँग्रेसच्या पूर्वीच्या काळात कायम त्यांना फुल मेजॉरिटी आहे. आता असं नाहीये. पण तरी सुद्धा देवेंद्र फडणवीस मुंबईचं प्रतिनिधित्व करतात. आता ते दाओसला सुद्धा इकॉनॉमिक समिटला गेलेले होते. दाओसला गेल्याचं काय कौतुक आहे? पण मला तुम्हाला हे विचारायचंय की गुजरातचं आक्रमण मुंबईवर जे होतंय अशी टीका वारंवार होते. डेटा आहे ना सगळं, इंडस्ट्री किती गेल्या आणि काय किती गेल्या, वाढवण बंदर सगळं त्यांना एकूण त्यांना अजून पनवेलच्या एअरपोर्टचं नाव देता येत नाहीये. कारण ते दिलं तर मग ते DY पाटील त्यांच्या बाजून जाईल ना. DY पाटील नाही, DB पाटलांच्या नावाने, त्यांच्या नावाने जाईल. म्हणून त्यांनी त्याला नमो म्हटलंय. नमो म्हणताना त्याने काय उच्चार केला की नवी मुंबईला आम्ही नमो म्हणतोय. तसं नाही, त्यांना ते मोदीचं नाव हवंय आणि ते देताना त्यांचे अडखळ होते. मग असं होतं नेतृत्वाचं कधी काम. पण आता सर मुंबईच्या निवडणुकांमध्ये त्यांनी सांगितलं मी मेट्रोचा प्रकल्प केला. मग त्यांनी केला म्हणजे त्याच्या पृथ्वीराज चव्हाणांच्या काळामध्ये कॅम्पेन झालेला आहे सगळा तो. पण पूर्ण तर त्यांनी केला ना. पूर्ण नॅचरली यांनी सुरू केला, त्यांनी पूर्ण केला. पण ते सगळं दिलेच होती कॉन्ट्रॅक्ट. यांनी फक्त काय केलं, अशा पद्धतीने कॉन्ट्रॅक्ट दिली की त्या कॉन्ट्रॅक्ट मधनं मिळणारा जो वर्कड आहे माझ्या अंदाजाप्रमाणे तो 20 ते 30 ते 40% आहे, तो यांना मिळाला आणि त्यातच पैसे जमा झाले. पैसे भाजपकडे आलेत कुठून आलेत पैसे? याच्याबद्दल कोणी केलाय इन्व्हेस्टिगेटिव्ह रिपोर्ट? एवढे पैसे कसे काय? सरळ सरळ ओपनली 7,000 7,000 8,000 रुपये त्यांनी एकेका मताला ठिकठिकाणी दिलेले आहेत आणि ते लोकच येऊन सांगतात गंमत म्हणजे की आम्हाला दिले त्यांनी म्हणून. पैसे येतात कोण? पण मला तुम्हाला काँग्रेसच्या काळात भ्रष्टाचार होता की नाही होता, पण असा इतका व्यापक. पण जे एवढे मोठे मोठे प्रकल्प होत आहेत त्याचा महाराष्ट्राला काहीच फायदा होणार नाही. कोणते प्रकल्प झाले कोणते असं कोणी म्हटलं? मी म्हटलं नाही की त्याचा फायदा गुजरातला होईल. हे प्रकल्प जे त्यातले उपयुक्त प्रकल्प आहेत त्यातले 80% प्रकल्प हे काँग्रेसच्या काळात सुरू झालेले आहेत. यांच्या काळात ते पूर्ण करण्याची परिस्थिती आली. ते पूर्ण करताना काय झालं, आता हा जो इथला रस्ता आहे घाटकोपर ते ठाणे, ज्याला पूर्वी फक्त 35 मिनिटं लागायची यायला घाटकोपरून, आता जवळ 2.25 तास लागतात. कारण प्रकल्प चालू आहे. त्यामुळे असे प्रकल्प करायचे की ज्यातनं पैसे मिळतील आणि ज्या प्रकल्पाने लोकांची अडचण झाली तर झाली. वाढवणच्या विरुद्ध प्रचार चालू आहे, DB पाटलांच्या विरुद्ध झालाच होता. आत्ता मुद्दा लोक काय म्हणतील हा नाहीये.
प्रकल्प पाहिजे, प्रकल्प पाहिजे, प्रकल्प पाहिजे, असा तो एक मॅडनेस आहे, ऑब्सेशन आहे त्याला. बरोबर. मोठ्या मोठ्या प्रकल्पांचं ऑब्सेशन नक्कीच आहे आणि बरेच टाउन प्लॅनिंग मधले तज्ज्ञ सुद्धा सांगतायत की तुम्ही मेट्रो केलीत पण लास्ट माईल कनेक्टिव्हिटी नाहीये, पार्किंगची सोय नाहीये, लोकांना बसेस नाहीये. मेट्रोची लास्ट मिनिट कनेक्टिव्हिटी सोडून दे, त्या तथाकथित बुलेट ट्रेनची किंमत 10 पटीने वाढली आहे, जी त्यांच्या पहिल्या टर्ममध्ये पूर्ण होणार होती. 2014ला सोडून 2019ला पूर्ण होणार होती. आता ते 2029ला पूर्ण होण्याची शाश्वती नाही. पण समजा जरी झाली तरी 5 पट 10 पट 100 पट खर्च झाला आहे. त्याच्याऐवजी लोकल ट्रेनला जाऊन बघा. तुम्ही जाता की नाही लोकल ट्रेननी कधी? हो जाते. दर वर्षाला 3000 किमान किंवा 4000 माणसं मुंबईच्या लोकलमधून पडून किंवा ट्रेन क्रॉस करताना किंवा लाईन क्रॉस करताना किंवा घुसमटून मरतात. हा आकडा माझा नाही. इंडियन एक्सप्रेसनी टुडेज डेथ ऑन ट्रॅक्स नावाचा एक कॉलम केला होता. दररोज एक नाही, मग नंतर ते वाढले. 3,500 ते 4,000 माणसं ट्रॅकवरती मरतात. या रेल्वेसाठी काही पैसे नाहीत. ती एक गुजरातला जाणारी जी बुलेट ट्रेन आहे, बरं गुजरातला जायला जवळजवळ 16 फ्लाईट्स आहेत आणि फक्त 2-2.5 तासाचा प्रवास आहे. 2 पण नाही, ट्रेन्स पण आहेत आणि ट्रेन्स तर खूपच आहेत. कारण दिल्लीला जाणाऱ्या सगळ्या ट्रेन्स गुजरातवरून जातात. मग एवढ्या ट्रेन्स असताना बुलेट ट्रेन कशाला? तर ते त्यांना प्रकल्प पाहिजे. ते प्रकल्पाच्या ऑब्सेशनचा तो भाग आहे आणि तोही त्यांना पूर्ण करता येत नाहीच आहे. बरोबर. सर, मुंबई महापालिकेच्या निमित्तानं जो एक मुद्दा निघाला, मराठीचा मुद्दा, गुजराती लोकांचं आक्रमण, उत्तर भारतीयांचा मुद्दा, तुम्हाला काय वाटतं मुंबईचं खरं कॅरेक्टर काय आहे? मराठी माणसाचं छाप तिथे राहिली पाहिजे का गुजराती, उत्तर भारतीय, ख्रिश्चन, मुस्लिम असं कॉस्मोपॉलिटन हे शहर आहे? मुंबई हे कॉस्मोपॉलिटन शहर आहे, त्याच्यावर सगळ्यांचा प्रभाव असला पाहिजे, पण मराठीचा मुख्य असला पाहिजे. कारण मुंबई ही महाराष्ट्रात आहे. कोकणचाच एक प्रकारे मुंबई हा भाग आहे. इथली भाषा, मातृभाषा मराठी आहे बहुसंख्य लोकांची. आता मराठी लोकांचे इंग्रजीत बोलतात किंवा हिंदीत बोलतात, ते सोडून दे, मुद्दा तो नाही. इथे मराठी भाषिक आहेत, मराठी भाषिकच इथे होते. आता गेलेत का ते? बदलापूर आणि कर्जत, कल्याण याच्या पुढे का गेले ते? तर इथल्या जागा त्यांच्या बिचाऱ्यांच्या 1 रूम 1 किचनच्या होत्या. गुजराती व्यापारी आले, त्यांना कळलं हा संपूर्ण प्रदेश वसई ते दादर हा गुजरातला जोडलेला आहे. तिथे त्यांनी धडाधड पैसे ओतून जागा घेतल्या. मराठी माणसाकडे पैशाची गरजच होती. मग तो म्हटला इथे 1 रूम 1 किचन राहण्यापेक्षा आपण अंबरनाथला 3 रूम किचन मध्ये. बरोबर. आणि अशा पद्धतीने मुंबई खाली व्हायला लागली. जोपर्यंत मुंबईमध्ये गिरणी कामगार होते, गिरण्या होत्या, तोपर्यंत मुंबई 100% महाराष्ट्राची होती. त्यावेळेला गिरणगाव यातला नाट्य महोत्सव, गिरणगावच्या नाट्यस्पर्धा या देशभर गाजायच्या. गिरणगाव आणि गिरगाव हा मुंबईचा आत्मा होता. आणि त्याच्यानंतर पार्ला आणि शिवाजी पार्क आता आहे. आता पार्ला गुजरात्यांच्या ताब्यात गेलंय. गिरणगाव संपलंच आहे, गिरगाव संपतंय. पुढच्या 1-2 वर्षात गिरगाव संपेल. म्हणजे मराठी माणसाचा इथून हकालपट्टीच झाली ना प्रत्यक्षात. बरं, शाळा मराठी बंद पडतात. 18,000 शाळा, ते चिन्मयी सुमेध त्याच्याबद्दल बोलतात. 18,000 शाळा बंद आहेत मराठी. मग त्याला उत्तेजन द्यायला का नाही येत देवेंद्र फडणवीस आणि काँग्रेस आणि शिवसेना का नाही काँग्रेस चळवळ करत? त्याच्यावर काँग्रेस उतरायला पाहिजे त्या चळवळीत. मग एक्झॅक्टली सर, आता राज ठाकरे आणि उद्धव ठाकरेंनी जो मराठीचा मुद्दा होता, 18,000 शाळांच्या संबंधात शिवाजी पार्कच्या रॅलीमध्ये एक शब्द नाहीये. बरोबर. पण आदित्य ठाकरेंनी भाषणामध्ये काही उल्लेख केले, मुंबईच्या शाळा, मुंबईची विकास कामं हे आहे. त्या शाळा सुरू करण्याचा प्रस्ताव आमचा आहे, तो करायला लावणार आम्ही, असं एकाने म्हटलेलं नाही. बरोबर. पण मग मराठीचा मुद्दा घेऊन ठाकरे बंधू जे रिंगणात उतरले, त्याच्याबद्दल तुम्हाला काय वाटतं? ना, हा मराठी इन्फिरियरिटी कॉम्प्लेक्स झालेला आहे ना. एवढ्या प्रमाणात मराठी हाकलले गेले आणि मराठी माणसं आत्ता इंग्लिश शाळेचं बोलतायत. त्यावेळेलाच कॉन्व्हेंट स्कूलमध्ये जायला लागला होता मध्यम वर्गाची सगळी मुलं. मध्यम वर्गामध्ये अशी एक भावना तयार होती त्यावेळेला किंवा मराठीला काय फायदा नाही हो, कॉन्व्हेंटमध्ये घाला म्हणून. त्यावेळेला इंग्लिश भाषा म्हणायची नाही. बरोबर. कॉन्व्हेंट, मग कॉन्व्हेंटचं पुढे इंग्लिश मिडियम आलं. मग इंग्लिश मिडियमचं आता इंटरनॅशनल स्कूल आलं. कोण जातं तिथे इंटरनॅशनल स्कूलला? 1-1 लाख रुपये फी आहे. पण मराठी माणसाची छाप राहणार कशी मग सर? याला जबाबदार जेवढा मराठी मध्यम वर्ग आहे प्रामुख्याने तोच आहे. पण त्या मराठीमध्ये आता जयंत नारळीकर मराठीत वाढले पूर्णपणे. बरोबर. अरुण साधू मराठीत वाढले. हे सगळे मराठीत वाढलेले लोक आहेत. कधीही त्यांना अडचण आली नाही. पण मराठी माणसं आपल्याला मग कल्चर नाही मिळणार. मराठी इंटरनॅशनल कल्चर पाहिजे. कॉस्मोपॉलिटनचा चुकीचा अर्थ मध्यमवर्गाने लावला. यांना असं वाटलं इथे इंग्रजी एकदा शिकून ठेवलं की आपल्याला अमेरिकेत जायचा मार्ग मोकळा.
सगळी मराठी माणसं आहेत ही मोठ्या प्रमाणावरती. पण सर हा संस्कृतीचा भाग झाला, भाषेचा झाला. मराठी माणसासाठी आर्थिक साधनं तरी मुंबईमध्ये आहेत का? तुम्हाला काय वाटतं? नाहीच आहेत ना, होऊनच दिलं नाही. सगळ्या मारवाडी त्यांच्या ताब्यात आहे बिझनेस. त्याच्याच आधारे ते त्यांना मुंबई वेगळी करून द्यायची नव्हती, महाराष्ट्राला द्यायची नव्हती. त्यांना मुंबई वेगळी पाहिजे आणि गुजरातला जोडून पाहिजे याचं कारण सगळं व्यापारी केंद्र त्यांच्या हातात आहे. 62 गिरण्या होत्या, 100 मराठी माणसाची नव्हती, सगळ्या गुजराती आणि मारवाडी. सगळी केरळा मालाची दुकानं घे, गुजराती किंवा मारवाडी. बहुतांश गाडगे आणि पेडणेकर हे सोडून दे, पण बहुतांश ज्वेलरीचे एकूण दुकानं जी आहेत, बरोबर, सोनं चांदीची, त्याच्या एकूण दुकानांपैकी लहान दुकानं, मीडियम साईज दुकानं सगळी त्यांच्या ताब्यात आहेत. पण मग अशा परिस्थितीमध्ये उद्धव ठाकरेंचं, राज ठाकरेंचं जे राजकारण आहे त्याचं भवितव्य तुम्ही कसं त्याचं बघता? भवितव्य आता कमी होत जाणार. मराठी माणसाची अस्मिता राहणार, मराठी माणसं अशांत राहणार, मराठी माणसं असंतुष्ट राहणार. तो त्याच्याबद्दल सारखं काहीतरी बोलत राहणार, आवाज उठवत राहणार. पण प्रत्यक्षात हा जो इन्फ्रास्ट्रक्चर भाग आहे व्यापाराचा, तो जर त्यांच्या ताब्यात नसेल आणि त्याच्याबद्दल अजून तरी राज आणि उद्धवनी तशा तडफेने चळवळ केली नाही जशी ते तथाकथित मराठी बोर्ड आहेत का, हा महत्वाचा मुद्दा आहे. दुकानांवरती मराठी बोर्ड आहे की हा नाही मुद्दा महत्वाचा. दुकानांना इथं त्यांच्या ताब्यात नुसते बोर्ड ठेवून काय करायचंय? वरचा बोर्ड मराठी, खाली दुकान गुजरात्याचं. पण सर या निवडणुकीपुरतं बोलायचं झालं तर नॅरेटिव्ह मध्ये मराठीचा मुद्दा आला, मग भाजपला सुद्धा म्हणावं लागलं की आमचा महापौर हा मराठी त्यांना होईल. मतं फुटायला नको होती म्हणून, बाकी काही नाही. पण आता सर निकालाच्या नंतरची परिस्थिती जर आपण बघितली तर एकनाथ शिंदे आणि भाजपचं एक वेगळं दबाव तंत्राचं राजकारण आहे, ते तर आहेच. पण मला तुम्हाला विचारायचंय की या परिस्थितीमध्ये उद्धव ठाकरेंना सुद्धा भाजपशी जुळवून घ्यावं लागेल का? कोणाला माहिती. हे सगळं या लोकांचं राजकारण जे आहे. राज ठाकरे भाजप बरोबर होता, तो मोदींचा प्रचंड प्रशंसक होता, नंतर तो मोदींचा कट्टर टीका लावरे व्हिडिओमध्ये झाला. इतक्या वेळा भूमिका बदललेली आहेत. उद्धव ठाकरे भाजप बरोबरच होते ना, तेव्हा नाही त्यांनी मराठीच्या मुद्द्यावर भाजपची फारकत घेतली. ती ज्या वेळेला पुढे प्रसंग आला त्यांना कळलं की आपल्यालाच खायला घेतात. ज्यावेळेला उद्धवना लक्षात आलं की आपल्यालाच इथे अडचणीचं करून ठेवतात, पक्षच संपवायच्या विचारात, कारण भाजप तेच करतं, जिथे जातं तिथे तो पक्ष संपवतो. पंजाबात त्यांनी अकाली दलाला केलं, राजस्थानामध्ये स्थानिक पार्टीला केलं. सगळीकडे त्यांचा हेतू इतर स्थानिक पॉवरफुल पक्ष जे असतील त्यांना संपवून टाकायचं आहे. ते उद्धवच्या अधिकाधिक लक्षात यायला लागल्यावर तो बाहेर पडला. पण आता सर निकाल जर बघितले तर भाजपशिवाय पर्यायच नाहीये असं कोण कोणत्याही म्हणतो? असं राजकारणाला. कोण म्हणतो? पण आता परिस्थिती तर तशी परिस्थिती दिसते. तशी नाही, परिस्थिती मीडियाने तशी दाखवली आहे ओके, की भाजपशिवाय पर्याय नाही. होईल पर्याय तयार. म्हणजे तुम्हाला त्या असं काळात म्हणायचंय- असं म्हणायचे ना काँग्रेसशिवाय पर्याय नाही म्हणून. नाही, खास असं करून उद्धव म्हणायचंय ना, ठाकरेंच्या बाबतीत मी म्हणते. त्याशिवाय असं म्हणायचं ना काँग्रेसशिवाय पर्याय नाही. मग आता भाजपशिवाय पर्याय नाही म्हणतायत. याचा अर्थ भाजपशिवाय पर्याय नाही असं नाही. मोदी त्या सत्तेत नसू देत वरती त्या पदावर, की काय होईल भाजपचं पहा. बरोबर, तुम्ही असं म्हणताय की ब्रँड ठाकरे समोर अडचणी आहेत, तसंच दुसरा जो ब्रँड आहे तो- अहो, ब्रँड भाजप समोर अडचणीत. भाजपला मतं किती मिळाली लोकसभेत? 37%, 19 साली. टक्केवारी. हो, काँग्रेसला किती मिळाली? 20%. काँग्रेसचा लोएस्ट व्होट काउंट हा 41% होता. यांचा हायएस्ट व्होट काउंट 37 आहे. पण सर शेवटी जो जिंकतो त्याचं नाव घेतलं जातं. जो जिंकतो नाही, ज्याला सीटा जास्त मिळतात. बरोबर, त्यामुळे सीटा मॅनिप्युलेट करण्याचं जे तंत्र आहे ते वेगळं आहे आणि लोकप्रियता असण्याचं तंत्र वेगळं आहे. बरोबर. पण आता तरी ब्रँड भाजप हा झळकताना दिसतोय समोर. मग तोच दिसताना मीडिया त्यांच्या ताब्यात म्हटलं. मग मला तेच तुम्हाला विचारायचंय की उद्धव ठाकरेंच्या बाबतीत तुम्ही बोललात, तसंच शरद पवारांच्या राजकारणाची दिशा तुम्हाला काय वाटते? शरद पवारांचं मुख्य राजकारण पहिल्यांदा 78 सालपर्यंत काय होतं? काँग्रेस होतं. यशवंतराव चव्हाणांचे शिष्य होते. शरद पवारांनी जेव्हा जेव्हा काँग्रेसमधनं फारकत घेतली तेव्हापासून ते उतरायला लागलेत आणि आता पूर्ण उतरलेत. पण मग ते आता पूर्णपणे भाजप बरोबर जातील का? तुम्हाला काय पूर्णपणे वाटतं? नाही जाणार. पूर्णपणे नाही जाणार. व्हाया एनडीए जाऊ शकतील, पण पूर्णपणे नाही जाणार. पण व्हाया एनडीए मात्र अलायन्स जे केलंच ना देवेंद्र फडणवीस त्यांच्यामुळे झाले ना मुख्यमंत्री. पण 14 साली. आत्ताच्या घडीला शरद पवार आणि अदानी यांचे संबंध, शरद पवार आणि भाजपचे संबंध, सुप्रिया सुळेंना केंद्रामध्ये मंत्रिपद आणि मिळालं का? अदानी आणि भाजपचे संबंध. हा, मग हे सगळं बघता तुम्हाला काय वाटतं की शेवटी सगळ्या नद्या या भाजपच्या नाही, समुद्राला असं जाऊन नाही मिळणार जाते. का? या सगळ्या नद्या तिथे दाखवतात की आम्ही तिकडे पोहोचलोय आणि तिथून ते सत्ता केंद्र ताब्यात घेत आहेत.
लोकमत नाही घेतात ताब्यात. सत्ता केंद्र भाजपकडे आहेत हम्म, आणि आता सत्ता केंद्र शरद पवारकडे पण नाहीत. बरोबर. सर, या निवडणुकांमध्ये राजकारण्यांची जेवढी चर्चा झाली तेवढीच मतदारांची सुद्धा झाली, की पैसे घेऊन मत देणं किंवा वेगवेगळ्या आमिषांना भुलणं. नंतर नवीन नवीन फंडे भाजपने यावेळेस काढले. बिनविरोध निवडणुका असतील किंवा मतदानाच्या वेळेस मशीनच्या बऱ्याच गोष्टी असतील. या सगळ्यामध्ये तुम्हाला मतदाराचं भवितव्य काय वाटतं या निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर? लोक मतं जरी देऊन आले हम्म, तरी त्यांचा विश्वास उडत चाललेला आहे. हम्म, या निवडणूक प्रक्रियेवरती त्यांचा विश्वास उडत चाललाय. जरी ते मत देत आहेत, हम्म, मत देतात ते एक उपचार आहे. हम्म, याच्या पलीकडे त्याला उपचारापलीकडे लोकशाही हम्म, आपल्याला टिकवायची आहे, हम्म, हे सूत्र काही फारसं लोकमतात आता नाही. हम्म. पण तरी सुद्धा कोणत्या तरी पार्टीला मत तर मग काय दिलेलंच आहे. इलाजच नाही ना. मतदान करायचंय, हम्म, ते आपल्याला मतदान करायचं. ते एवढा प्रचार आहे, एवढे हम्म. पैसे वाटतात वगैरे वगैरे. हम्म. खरं खरं लोकशाहीचं पण कारण आहे. हम्म, पॉप्युलॅरिटी आहे. MIM असेल, राष्ट्रवादी, कोण असेल हम्म, ते करायचंच आहे. मग ते कोणाला करायचं? हम्म. तर साधारणपणे सत्तेत येणारा कोण आहे? हा, आता बरोबर. सत्तेत येणारा कोण आहे? कारण त्यांच्याकडे पैसे आहेत, हम्म, ते आपल्याला पैसेही देत आहेत. मग देऊया त्यांना. बरोबर. पण सर, आता आपण जर बघितलं तर मुंबईच्या निकालानंतर अशी एक चर्चा सुरू झाली आहे की उत्तर भारत म्हणजे बिहार असेल, उत्तर प्रदेश असेल, अगदी गुजरात, मध्य प्रदेश, हा जो सगळा नॉर्थ बेल्ट आहे याला महाराष्ट्र जोडला जाईल का? कारण दक्षिणेकडे आपण बघतोय एक वेगळं राजकारण सुरू आहे. तिथे अजूनही भाजपच्या शिवाय वेगवेगळ्या पक्षांची पकड आहे. मग महाराष्ट्राचं राजकारण नेमकं कुठे जाणार? महाराष्ट्र नॉर्थला कसा जोडला जाईल? हम्म, चान्सच नाही. हम्म, महाराष्ट्र नॉर्थलाही जोडला जाणार नाही आणि हम्म. साऊथलाही जोडला जाणार नाही. हम्म, महाराष्ट्राची सुदैवाने भौगोलिक परिस्थिती अशी मध्यावर आहे हम्म. की तो नॉर्थला जोडला जाऊ शकत नाही, साऊथलाही जोडला जाऊ शकत नाही. पण हिंदुत्वाचं राजकारण, एकूण हिंदुत्वाचं राजकारण हिंदीचं आता राजकारण. परवाच्या निवडणुकीत हिंदूच्या पैशाचं राजकारण जास्त पॉवरफुल होतं हम्म, हिंदुत्वापेक्षा. हम्म, हिंदुत्वाचं राजकारण जे आहे ना, ते आता खरं म्हणजे हळूहळू डिक्लाईनवरती आहे. हम्म, पण सत्ता ताब्यात आहे हिंदुत्ववाद्यांच्या, हम्म. त्यामुळे ते टिकवलंय त्यांनी. पण- आज इतका मुस्लिम विरोध अजूनही आहे समाजात. हम्म, तो कुठून आला? 2014च्या अगोदर नव्हता एवढा. हम्म, बाबरी मशीदच्या वेळी थोडासा होता 92 साली. हम्म, 92च्या अगोदर तर नव्हताच. हम्म, राजीव गांधींच्या काळात तर चर्चा कॉम्प्युटरवरती असायची. हम्म, कॉम्प्युटर असावा का नसावा, हम्म. आधुनिकता अशी हा चर्चेचा विषय होता. आता आता AI ची चर्चा हिंदुत्व आहे. AI ची पण आहे सर चर्चा. चर्चा LICची त्यांच्याच ताब्यात आहे ना. नाही, AI ची सुद्धा चर्चा AI ची तेवढीच ठीक आहे. आहे. AI काय आत्ता करत नाही फारसा गोंधळ. बरोबर. पण मला तुम्हाला हेच विचारायचं की एकीकडे नॉर्थ पोल आणि एकीकडे साऊथ पोल, याच्यामध्ये महाराष्ट्राने त्यांचं राजकारण करायचं कसं मग? करतायत ना आता, हळूहळू वाढायला लागेल त्यांना, ते करावंच लागेल. हम्म, महाराष्ट्रामध्ये रिजनल पार्टी व्हावी हम्म, आणि तशी ती उद्धव करू शकेल असा एक भ्रम होता. हम्म, त्याच्यापूर्वी ते शरद पवार राष्ट्रवादी, ते महाराष्ट्रवादी काँग्रेस करतील हम्म, असा प्रवाद होता. हम्म, ते महाराष्ट्राचा रिजनल पार्टी करू शकलेले नाहीत. नंतर राजकडे अपेक्षेने पाहत होते लोक. हम्म, जेव्हा त्यांना 13 लोक नाशिकला निवडून आले त्यावेळेला हम्म, राज ही रिजनल पार्टी करू शकेल. हम्म. सगळे गेले ना पैशानी आणि पॉवरच्या मागे. हम्म. बरोबर. राधाकृष्ण विखे पाटील, हम्म, त्या संपूर्ण प्रदेशात एवढा प्रभाव असलेला विखे पाटलांचा भाग हो. गेले ना बीजेपीत. हम्म, हर्षवर्धन परत आले हम्म, पण तिकडे गेलेच ना. हम्म, त्यामुळे ते तिकडे जायचं कारण ईडी आहे, इन्कम टॅक्स आहे, पोलीस आहेत, CBI आहे, सगळं आहे हम्म, आणि पैसे आहेत हम्म. आणि पॉवर आहे. हम्म. पण पुन्हा सर, हाच एक मुद्दा आहे. तुम्ही आता रिजनल पार्टीचा मुद्दा काढलात की पश्चिम बंगालमध्ये ममता बॅनर्जींची पार्टी खूप मजबूत आहे, आता किती काळ तमिळनाडूमध्ये राहील माहित स्टॅलिनची आहे. पण आता- आता ज्या निवडणुका येऊ घातलेल्या आहेत, आसाम, पश्चिम बंगाल, तमिळनाडू, इथल्या राजकारणाकडे तुम्ही कसं नाही बघता? बंगालमध्ये तर त्यांची सत्ता जाऊ शकते, जाईलच असं नाही. हम्म, आता किती बंगाली अस्मिता हिंदुत्ववादी मोदी शहाच्या अस्मितेपर्यंतच्या विरोधात उभी राहते माहित नाही मला. हम्म, पण तेवढ्या 2च अस्मिता तिथे, तिथे काँग्रेस हे नाहीत आणि आता कम्युनिस्ट पण नाहीत हम्म, प्रामुख्याने. हम्म, त्यामुळे तो संघर्ष तिथे आता ठरायचा आहे. हम्म, तिकडे भाजप येऊ शकते हीच तंत्र वापरून. हम्म, आता SIRचं हे सगळं तंत्र हम्म, काय आहे? ते निवडणुकांच्या 1.5 कोटी 2.5 कोटी मतदारांना बाद करतायत. हम्म, बिहारमध्ये 1.5 कोटी गेले. आत्ता बंगालमध्ये त्यांनीच सांगितलं 1.5 कोटी मतदार आम्ही काढून टाकलेत. हम्म, हे आहे का निवडणूक जिंकायची पद्धत आहे? हम्म. पण अशामध्ये तुम्ही म्हणताय की विरोधकांना पुन्हा एकदा शक्ती त्यांची एकजूट करून- विरोधक हा शब्द फार, कोणाचे विरोधक आहेत ते? भाजपचे आता नाही, सत्ताधाऱ्यांचे. नाही नाही, ते भाजपचे नाहीत विरोधक, हे मुख्यतः काँग्रेसचे विरोधक आहेत. काँग्रेस विरोधक त्यांची सत्ता गेल्यामुळे हम्म, आता भाजप विरोधक झालेत. हम्म, हम्म,
त्यांना मुख्य नकोय कोण? काँग्रेस. हम्म, त्यामुळे ते कधी येतात बरोबर, कधी नाही. हम्म, मग त्यांना वाटतं अरे आता तिकडेच. मग आता शरद पवारची एनडीए बद्दल चर्चा व्हायचं कारण काय? हम्म, हेच आहे ना. हम्म. अच्छा, म्हणजे आता तुम्ही असं म्हणताय की काँग्रेस एकटं पडलंय, मतदारही नाहीत, काँग्रेस कायम एकटंच होतं, पडायचा प्रश्न नाहीये. हम्म, फक्त काँग्रेसनी एक देशाच्या आणि समाजाच्या भल्यासाठी हम्म, भाजप विरोधी आपण लढूया, कारण भाजप केवळ सत्ता केंद्रीय नाहीये, तर तो हुकुमशाही प्रवृत्ती आहे. हम्म, तो देशातली लोकशाही नष्ट करेल म्हणून काँग्रेस त्यांच्याबरोबर जायला तयार झाली. हम्म, तर त्यांच्यातले सगळे लोक दगाबाजच जातात बरेचसे. हम्म, पहिल्यांदा मुलायम आला, मग गेला, हम्म, म्हणजे तो हा जाऊन. हम्म, त्याच्यानंतर मायावती आली, हम्म, नंतर निघून गेली. हम्म, पहिल्यांदा ममता आली, नंतर निघून गेली. हम्म, हे सगळे तथाकथित विरोधक जे आहेत, हम्म, हे सगळे काँग्रेसबरोबर आलेले आहेत. हम्म, काँग्रेसचा फायदा घ्यायचा आणि नंतर काँग्रेसला जास्त जवळ येऊन द्यायचं नाही, ही सगळ्या ह्या विरोधकांची. त्यामुळे विरोधक कोण, हम्म, कोणाचा विरोधक, हम्म, क्लिअर लाईन पाहिजे. आम्ही हिंदुत्ववादी राजकारणाच्या आणि मोदी शहाच्या हुकुमशाहीच्या विरोधात आहोत हम्म, असं म्हणत नाहीत कोणी. हम्म. तुम्ही आता ते मोदी फक्त राहून म्हणतो. हम्म. मोदी शहांच्या हुकुमशाहीचा उल्लेख केलात. तुम्हाला काय वाटतं, नरेंद्र मोदींची पकड अजूनही भारतीय राजकारणावर तेवढीच आहे? भारतीय राजकारणावर त्यांची पकड नाहीच आहे. त्यांची पकड आहे त्या सगळ्या इन्स्टिट्यूशन्सवरती आहे. हम्म, निवडणूक आयोग, मीडिया, इन्कम टॅक्स, एन्फोर्समेंट डायरेक्टरेट म्हणजे ईडी, हम्म, ह्या सगळ्या ज्या आहेत, सुप्रीम कोर्ट, हम्म, ह्या सगळ्यांवरती त्यांची पकड आहे. त्याच्या मार्फत ते राज्य करतात. हम्म. इंग्रजांची पकड सगळ्या जनतेवर होती. विचारतो मी तुला. नाही. 2016 नव्हते इंग्रज ईस्ट इंडिया कंपनीत आले त्यावेळेला. बरोबर. मग कशी कशी ठेवली पकड त्यांनी? नेटवर्क उभारून, संस्था उभारून. इन्स्टिट्यूशन्स, नेटवर्क आणि इन्स्टिट्यूशन्स हम्म, आणि सत्तेचा वापर, हम्म, तेच मोदी करतात. हम्म. मोदी कॉलोनियल पॉवर सारखे वागतायत. एकीकडे ही पण टीका होतीये की पंतप्रधान नरेंद्र मोदी आसामला जात आहेत, पश्चिम बंगालच्या निवडणुकांवर त्यांची नजर आहे, आणि दुसरीकडे आपली विदेश नीती पूर्णपणे फसलेली आहे. म्हणजे पूर्णपणे डोनाल्ड फसलेली ट्रम्प नाहीच आहे. डोनाल्ड ट्रम्प आपल्यावर दबाव आपण टाकतायत, डोनाल्ड टॅरिफ ट्रम्प यांचा सगळ्यात वाढवतायत. जवळचा मित्र. पण तो जवळचा आता मित्र भूतकाळ झाला सर. कोणता भूतकाळ? डोनाल्ड ट्रम्प आत्ता आलाय तो निवडून. हम्म. 2024 मध्ये निवडून आलाय तो. पण ट्रम्प यांच्या दबाव तंत्राशी कसं लढायचं ह्याच्यावर अगं आता पण तो विचार सुरू आहे. 2024 पर्यंत त्यांचा मित्र आहे. अगली बार ट्रम्प सरकार करायला मोदी गेलेले आहेत, मिठा मारायला तेच गेलेले आहेत. आणि ट्रम्प किंबहुना त्यावेळची वर्तमानपत्र, मीडियामध्ये वाली वर्तमानपत्र वाचायची पद्धत नाही, फक्त काढायची पद्धत आहे. हम्म. त्यावेळेला असं म्हटलंय आता ट्रम्प अमेरिकेत आलेत, आता भारताचं खूप भलं होणार, असे वाचले. बरोबर, पण मित्र शत्रू निघाला, दोस्त दोस्त ना रहा, अशी आता स्थिती तो आहे. दोस्त नव्हताच, यांनी भ्रम तयार केला होता दोस्त आहे म्हणून, लाचारी करायची. पण मग आता या दबाव तंत्राला कसं कसं कोणी तोंड काय देणार? कोणी तोंड देतात? ते देतच नाहीत तोंड. पण तुम्हाला काय वाटतं, तुम्ही एक तोंड देऊ शकणार नाही. आंतरराष्ट्रीय ते विषयाचे शरण जाणकार. होणार. मोदी अमेरिकेला शरण जाणार आणि ते गेलेच आहेत. जाणार नाहीत, गेलेच आहेत. पण तुम्ही सर नेहमी तुमच्यावर एक आक्षेप घेतला जातो की सगळंच राजकारण फसलंय, मोदींचं सत्ता सगळं चांगली राजकारण फसलंय नाहीये, असं मी म्हटलेलं नाही. परिस्थिती चांगली नाहीये. सगळं मग राजकारण उपाय काय? सगळं राजकारण फसलंय असं मी म्हटलेलं नाही. हा. मोदींनी इन्स्टिट्यूशन्सच्या सगळ्या कमांड आपल्याकडे घेतल्या आहेत आणि हिंदुत्वाचा जातीय प्रचार करून लोकमानसावरती थोडासा प्रभाव टाकलाय. हम्म, याचं आता सगळं राजकारण हम्म, हे संपलंय असं मी कधीही म्हटलेलं नाही, पण संपवायचा प्रयत्न चालू आहे. हम्म. पण तुम्हाला ह्याच्यामध्ये अगदी शेवटचा प्रश्न, कुठे आशेचा किरण दिसतोय का की ही परिस्थिती बदलायची असेल, लोकशाही बळकट व्हायची असेल, तुम्ही म्हणता तसं हुकुमशाही जाऊन लोकशाही यायची ज्या असेल? संस्थांकडनं ही अपेक्षा करायची हम्म, त्या संस्थांनी दगा दिलेला आहे. हम्म, त्यामुळे आता लोकमत, हम्म, लोकमत हम्म, याच्यावरतीच आशा बाळगून आहेत. हम्म, म्हणजे मी तरी आशा बाळगून आहे. आता उदाहरणार्थ ट्रम्प एवढा लोकप्रिय, हायेस्ट मतं मिळाली, हम्म, तो आता हरतोय पुढच्या नोव्हेंबरमध्ये. बघ तू, हम्म, मी आत्ताच सांगतो तुला, हम्म, नोव्हेंबरमध्ये निवडणूक आहेत त्यांच्याकडे, सिनेटच्या आणि याच्या. हम्म, मार खाणार आहे बेदम हम्म, ट्रम्प. हम्म. तिकडे जिंकणार नाही तो. पण तसं अमेरिकेमध्ये लोक आपली चूक सुधारतात किंवा आपल्या आपल्याकडे निर्णयांमध्ये पण बदल सुधारतात. करतात, आपल्याकडे पण सुधारतात लोक चूक. म्हणूनच लोकसभेला काँग्रेसला मतं मिळाली. म्हणून तुम्हाला भारताच्या लोकांबद्दल आशा वाटते, नागरिकांबद्दल आशा वाटते. हो, म्हणजे त्यांच्यातलं असं ह्या सगळ्या धोरणांच्या विरोधात जाणारच लोक. त्यांना फटका बसेल तसे जाणार, लगेच नाही जाणार. अच्छा, पण त्याला वेळ लागेल. फटका हा, वेळ बस- लागणार, अर्थातच वेळ लागणार. पण सर पुन्हा एकदा, म्हणजे लोक म्हणतात की काहीच कसं चांगलं होत नाहीये, भारत एवढा आघाडीवर आहे सगळ्या कुठल्या क्षेत्रांमध्ये. आघाडीवर आहे? कोणत्या आघाडीवर आहे भारत?
आज आलाय सकाळच्या सर्व्हेला पहा, रिस्पॉन्सिबल अँड प्रोग्रेसिव्ह नेशन्स लिस्ट 154 नंबर आहे भारताचा. आज सकाळची बातमी आहे. पण मग भाजप जे जेनझी करतं त्या जेनझीनी कुणाकडे बघायचं? जेनझीनी कोणाकडे नक्षलवाद्यांकडे जातील, नाही तर मग जेनझी जर काय तर दाखवलं नाही जेनझी करून, पण सर हे ते किती जेनझीचं निराशावादी जेनझीचं interpretation जास्त आहे. कौतुक करण्यात काही पॉईंट नाही. अच्छा, पण शेवटी भारताचं भवितव्य त्यांच्या हातातच आहे असं ना काही सर. नाही की लोकांच्या हातात आहे त्याचा. जेनझीचं काय जमत, फक्त तरुणच आहेत की काय? जेनझींचं प्रमाण काहीतरी 37% आहे. म्हणजे तेवढे बाकी उरलेले 63% लोकांनी काय करायचं? ओके. तुम्ही या सगळ्या निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर आणि तुम्ही जी मतं मांडताय त्या पार्श्वभूमीवर आमच्या प्रेक्षकांना काय सांगाल? प्रेक्षकांना हे सांगेन की विचार करा आणि पैशाच्या पलीकडे जा, चंगळवादाच्या पलीकडे जा. विचार करा. मुख्य म्हणजे काय चाललंय याच्यावर. तुम्ही यात फसवले जाताय भ्रमांमध्ये का तुम्हाला ऍक्च्युली काही फायदा मिळतो? फायदा याचा अर्थ भौतिक फायदा नाही केवळ. आता हे 7वा आयोग झाला, 8वा आयोग काढतात परत. म्हणजे कोणाचं भलं होतंय? मध्यमवर्गाचं भलं होतंय. शेतमजुराचा काय संबंध आहे? आदिवासीचा काय संबंध आहे? शेतमजूर आदिवासी 20% आहेत. गरीब शेतकरी आहे. शेतकऱ्यांचं काय बरं झालंय? 750 शेतकरी मेले त्या शेतकऱ्यांच्या मोर्चामध्ये. त्यांना 10 वेळा प्रॉमिस करून झालं मिनिमम सपोर्ट प्राइस. कुठे आली? शेतकऱ्यांचं किती हॉरिबल लाईफ आहे आता. मग ते पण करतील ना विचार काहीतरी. पण तुम्ही जसं म्हणता तसं बदल घडेल, कुणीतरी याच्यावर उत्तर शोधणाऱ्या लोकांनाच उत्तरं शोधावी लागतील. जसं आपण बघतोय आता वाढवण बंदराच्या विरोधात मोठा मोर्चा सुरू आहे, आदिवासींचे मोर्चे सुरू आहेत. त्यामुळे सर म्हणतायत तसं एक मध्यम वर्ग कुठल्या तरी एका भ्रमामध्ये असला किंवा आपलं चांगलं चाललंय असा समज जरी करून घ्यायचा असला तरी देशामध्ये काही प्रमाणात अनरेस्ट आहे. निवडणुकांच्या निमित्ताने ती कुठेतरी बाहेर पडत असते, पण परत एकदा आवाज शांत होतो आणि पुन्हा एकदा आपण इलेक्शन मोडवर जातो. पण या इलेक्शन मोडमध्ये देशाच्या खऱ्या प्रश्नांचा आपण विचार करणार आहोत की नाही, हा आणखीन एक खरा प्रश्न आहे. तुम्हाला याबद्दल काय वाटतं? कमेंटमध्ये नक्की लिहा आणि द पॉलिटिक्स हे आमचं चॅनेल लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब सुद्धा करा.